लवकरच रक्षाबंधन येते आणि त्या टायमिंगला ना प्रत्येक मुलीला हा प्रश्न असतो, एक तर मी घालायचं काय आणि त्यानंतर मी मेकअप कसा करायचा, ज्वेलरी कुठली घालायची. आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना आज तुम्हाला या व्हिडिओ मधून भेटणार आहेत. मी तुम्हाला आज एक असा ड्रेस दाखवणार आहे, तो कुणीही घालू शकतो, कुठल्याही एजचे असाल, कुठल्याही बॉडी टाईपचे असाल तर तुम्हाला तो ड्रेस खूप सुंदर दिसणार आहे, जो आज मी ते वेअर केलाय. मी लास्टला ना याची एक क्लिप ऍड करते, जेणेकरून ना तुम्हाला ह्या ड्रेसचा पूर्ण लुक दिसेल. सोबतच तुम्हाला आज मी असा मेकअप शिकवणार आहे जो पटकन होऊन जातो आणि एकदम युनिक आहे, जो तुम्हाला इझिली करता येईल. सोबतच तुम्ही तो ना वेगळ्या ठिकाणी बघितला असेल तरी तुम्हाला येत नसेल, तर आज तुम्हाला हा व्हिडिओ बघून तो येणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही मी ज्वेलरी दाखवणार आहे, जसे की माझे हे कानातले. अजून एक ज्वेलरी आहे, गळ्यातलंही तुम्ही याच्यावरती वेअर करू शकता. मी केलं नाहीये कारण मला मिनिमल आवडतं म्हणून. तर आता हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल आणि तुम्ही देखील रक्षाबंधनला एकदम सुंदर सोबर दिसाल. तर आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला इथे सांगते, जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता मी तुम्हाला सांगते, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही, कमेंट्स करायचे छान छान, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं मी नाव घेईन की यांनी ना अमक्या अमक्याने छान कमेंट केल्या होत्या. सोबतच जर नवीन सबस्क्रायबर असाल तर तुमचं नाव माझ्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते, आता मी इथे रोज तुम्हाला सांगत असते की नाही की तुम्ही हे स्किन केअर करा, ते स्किन केअर करा, आणि तुम्हाला मी स्किन केअर करून दाखवत पण असते. पण आज दाखवणार नाहीये. मी ते स्किन केअर करून प्रॉपर बसलेली आहे. मी फेस वॉश केलाय, मॉइश्चरायझर लावलंय, सनस्क्रीन लावली आहे, लिप बाम लावलाय. आता मी कोणते कोणते प्रोडक्ट लावलेले आहेत किंवा ह्या व्हिडिओमध्ये मी कुठले प्रोडक्ट वापरणार आहे, ड्रेसची लिंक, प्रोडक्टची लिंक, दागिन्यांची लिंक, सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. काहीच घाबरायचं नाही, जायचं आणि विकत घ्यायचं. पण आता मी कुठला स्किन केअर केलंय ना ते फक्त तुम्हाला क्विकली दाखवते की मी काय काय लावलंय. फेस वॉश मी दाखवत नाहीये, तो बाथरूम मध्ये तुम्हाला आणावा लागेल. त्यामुळे तुम्हाला कुठलाही फेस वॉश तुम्ही लावू शकता. तुमच्या जवळ जो फेस वॉश आहे तो तुम्ही वापरा. मॉइश्चरायझर साठी माझं सगळ्यात आवडतं मॉइश्चरायझर जॉयचं मॉइश्चरायझर. माझी स्किन ऑइली टू नॉर्मल आहे, म्हणजे कधी कधी जसं की हवामानानुसार गरमी चालू झाली तर ऑइली होते, मी एखादा प्रदेश बदलला म्हणजे एखादी जागावरून म्हणजे गावावरून मुंबईला आले किंवा मुंबईवरून गावाला गेले तर माझा स्किन टाईप मध्ये चेंजिंग होतं. म्हणजे माझी नॉर्मल स्किन आहे, स्किनवर काहीच नाहीये, स्ट्रक्चर नाहीये, पुळ्या नाहीयेत, काहीच नाहीये, नॉर्मल स्किन आहे, ऑइली नाही, ड्राय नाही, काही नाही. पण हवामानानुसार बदलते म्हणून माझी नॉर्मल टू ऑइली स्किन आहे. त्याच्यामुळेच मी हा जॉयचा हायड्रा बेस मॉइश्चरायझर वापरते, जो मला माझ्यासाठी खूप छान आहे. झिरो ऑइल आहे, फास्ट ऑब्झर्व होतो आणि नॉन स्टिकी आहे. असाच मॉइश्चरायझर मी वापरते. जर तुमची ऑइली स्किन असेल आणि नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही याच्याकडे वळू शकता. पण ड्राय स्किन असेल तर ह्याच्यामध्येच एक वेगळा व्हेरियंट येतो ड्राय स्किन वाल्यांसाठी, तो तुम्ही घेऊ शकता. जर तुमची ड्राय स्किन असेल ना तरी देखील जो मॉइश्चरायझर येतो ड्राय स्किन वाल्यांसाठी जॉयचा, त्याची पण लिंक तुम्हाला तिथे खाली मिळून जाईल. दुसरी गोष्ट, आता मॉइश्चरायझर लावून झालाय माझा, त्याच्यानंतर मी जे काही वापरलेलं आहे सनस्क्रीन, ती कुठली आहे ते दाखवते. ही मी सनस्क्रीन वापरलेली आहे आणि ही जी सनस्क्रीन आहे मला अजिबात आवडली नाहीये, पण मी सध्या हिला घेतलंय त्यामुळे मला वापरायची आहे म्हणून मी हिला वापरते. पण मी जी सनस्क्रीन वापरते ना रेग्युलर वेला, जी खूप चांगली सनस्क्रीन आहे, तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल करून देईन. आता मी तुम्हाला सांगते लिप बाम. लिप बाम तुम्ही कुठलाही वापरा, कसाही वापरा, तुमच्या आवडीचा जो लिप बाम असेल तो तुम्ही वापरू शकता. आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करूया. आपला स्किन केअर झाला, स्किन केअर झाल्यावरती निदान 2 मिनिट थांबायचं, किंवा तुम्ही जर शेवटी आपली सनस्क्रीन लावली असेल, सकाळचा मेकअप करत असाल तर 10 मिनिट थांबायचं, कारण सनस्क्रीनमुळे आपल्याला घाम येतो आणि घामावरती जर तुम्ही मेकअप केला तर तुमचा मेकअप निघून जाणार. मग सनस्क्रीन लावल्यावर 10 मिनिट थांबायचं. पण रात्रीचा मेकअप करत असाल तर 2 मिनिट थांबायचं, कारण आपण रात्रीची सनस्क्रीन लावत नाही. आता आपण वळतोय आपल्या मेकअपकडे. माझी 10 मिनिट ऑलरेडी झाली आहेत. थोडासा घाम येतोय, समजून घ्या, कारण गरमी भयानक आहे, वाढली आहे. पाऊस पडतोय तरी गरमी चालूच आहे. तुमच्याकडे पण असं आहे का मला नक्की सांगा. सगळ्यांकडे असं आहे. खूप बगबग करतेय मी. आता मी वळते आपल्या मेकअपकडे. मेकअप मध्ये सगळ्यात पहिल्यांदा युज करायचं असतं ते म्हणजे आपलं प्रायमर. आणि प्रायमर साठी इथे मी युज करते हा ब्लू हेव्हनचा प्रायमर, जो की खूप स्वस्त येतो. आणि माझे ना ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट खूप स्वस्त असतात.
मी तुम्हाला असेच प्रोडक्ट दाखवते जे खूप स्वस्त आहेत. पूर्ण प्रायमर जे आहे ते पूर्ण चेहऱ्याला लावा. कितीही कुणी सांगितलं, कुठला मेन मेकअप आर्टिस्ट असेल किंवा कुणी असेल सांगितलं असेल त्याने की लावायचं नाही, ओपन पोर्सला लावायचं, त्यांचं बरोबर आहे. तुम्हाला लावायचंय पूर्ण चेहऱ्याला यासाठी, कारण आपल्याला कुठल्याही मेकअपचा साईड इफेक्ट होऊ नये म्हणून लावायचं. प्रायमर ते देखील काम करतं, त्यामुळे आपण लावायचं. प्रायमर वाचवायला जायचं असेल तर तुम्ही जिथे जिथे ओपन पोर्स आहेत ना तिथे तुम्ही लावू शकता. फाउंडेशन साठी मी इथे यूज करणार आहे बर्वाचं फाउंडेशन, जे की माझं खूप आवडतं फाउंडेशन आहे. मी कायम हेच फाउंडेशन यूज करते जेव्हाही मला बाहेर जायचं असेल. आणि मला कोणी सांगितलं ना तू कुठलं फाउंडेशन यूज करतेस, तुझ्या आवडतं फाउंडेशन कुठलं जे काही साईड इफेक्ट करणार नाही, तर ते आहे बर्वाचं फाउंडेशन. आता असं का, तर ते ना गाईच्या तुपापासून बनलेलं असतं. मी अजिबात त्यांचा पीआर व्हीआर करत नाहीये किंवा त्यांचं मी प्रमोशन करत नाहीये, त्यांनी मला काही पैसे वगैरे दिले नाहीये. मला ते प्रचंड आवडतं. मी कुठलीही पिकनिक असो, माझी ट्रिप असो, सहल असो, काही असो, मी माझी कुठलीही सहलीला जायचंय, पिकनिकला जायचंय किंवा मला बाहेर जायचंय, गावी जायचंय, काही करायचंय, फंक्शनला जायचंय, मला असं एक फाउंडेशन हवं. किंवा मला कोणी सांगितलं ना की तू कुठलं फाउंडेशन पहिल्यांदा चूज करशील, तर ते आहे बर्वाचं फाउंडेशन. मला त्याच्यानंतर कुठलंही कन्सिलर वापरायची गरज नाहीये, हायलाइटिंग काही वापरायची गरज नाहीये. मला ते व्यवस्थित फिट होतं आणि छान आपले डाग वगैरे आहेत ना तेही लपवले जातात. खूप छान कव्हरेज देतं. लाईक आपलं फाउंडेशन असतं ना त्याच्यापेक्षा छान कव्हरेज देतं, म्हणजे कन्सिलर सारखं कव्हरेज ते आपल्याला प्रोव्हाइड करतं, म्हणून मी ते वापरते. आता खूप बोलले मी त्याच्याबद्दल, कारण ते खरंच एवढं सुंदर आहे. आता मी तुम्हाला दाखवते. अशा डब्बीमध्ये तुम्हाला ते भेटते. 350 रुपयाला ही डब्बी येते. तुम्ही जर रोज फाउंडेशन वापरताय ना तर तुम्हाला ही आरामात महिनाभर येईल. पण जर तुम्ही कधीतरी वापरत असाल तर तुम्हाला ही 2 वर्ष आरामात पुरेल. म्हणजे तुम्ही फंक्शनलाच फक्त वापरताय ना तर तुम्हाला ही 2 वर्ष जाईलच जाईल. घ्यायचं, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये लावायचं. ह्याचा वास थोडा वेगळा आहे, थोडा उग्र येतो, कारण हे गाईच्या तुपापासून बनलंय त्यामुळे. लावायचं. क्रीमी फाउंडेशन आहे, क्रीमी स्ट्रक्चर आहे आणि हा मराठी ब्रँड आहे. मी ऍक्च्युली बघितलं होतं, सायली संजीव जी आपली आहे तिने याचं प्रमोशन केलं होतं आणि मला ना ते प्रचंड आवडलं होतं. म्हटलं ट्राय करून बघूया, आणि ट्राय करून बघायला घेतलं ना तर एवढं आवडलं की खरंच खूप सुंदर आहे. आणि आता ते मी घेते कायमच. लावून झालंय, आता त्याला ब्लेंड करायचं. एकतर ब्युटी ब्लेंडरने किंवा ब्रशने किंवा हाताने. हाताने छान ब्लेंड होतं बरं का. तर आज मी याला हाताने ब्लेंड करते तुमच्यासाठीच. कुठल्याही प्रकारचं ब्रश वापरत नाहीये, कारण खूप जणींकडे ब्रश, ब्युटी ब्लेंडर काहीच नसतं. आपण ना ब्युटी ब्लेंडर कसं वापरायचं ह्यावर एक छोटीशी मी एक शॉर्ट्स व्हिडिओ किंवा रील घेऊन येईन. आणि तुम्ही जर माझ्या ना इंस्टाग्राम वरती अजूनही मला फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे जाऊन मला फॉलो करू शकता. आता तुम्ही बघा याचं कव्हरेज बघा, कव्हरेज बघा याचं काय देतं ते. असं तुम्हाला कुठलं फाउंडेशन आहे का ह्याचं कव्हरेज एवढं छान आहे. मी किती कमी लावलं होतं तरी कव्हरेज बघायचं. आपले डार्क सर्कल्स, त्यानंतर आपलं जे काही पिगमेंटेशन, पिंपल्सचे मार्क्स, ऍक्ने मार्क्स सगळं हे हाईड करतं. छान ब्लेंड करून घेतेय. छान ब्लेंड झालंय आणि दिसतंय की नाही. तुम्हाला जर एवढी कव्हरेज नको असेल, म्हणजे तुम्हाला एवढं लावायला नाही आवडत फाउंडेशन, समजा एवढं कव्हरेजने नको आहे, जास्त मेकअप नको आहे, नॉर्मल नॅचरल मेकअप थोडासा पाहिजे असेल तर तुम्ही कमी लावू शकता. आणि कमी लावलं ना तरी छान इफेक्ट येतं. आता मी जास्त लावलं होतं, मला जास्त कव्हरेज हवी होती म्हणून मी हे केलं. जर तुम्हाला जास्त कव्हरेज हवी असेल, डार्क सर्कल असतील, खूप जास्त पिगमेंटेशन आहे, खूप जास्त पिंपल्स आहेत, तर तुम्ही एवढ्या प्रमाणात लावलं तर छानच दिसणार आहे. तर मला काय झालं सांगते, मी हल्ली ना झोपले नाहीये म्हणून थोडंसं डार्क सर्कल्स आलेत, म्हणून मी थोडंसं जास्त लावायला प्रिफर केलं, कारण डार्क सर्कल हाईड व्हायला पाहिजे ना म्हणून. आणि पूर्ण चेहऱ्याला इव्हन वाटलं पाहिजे, अनइव्हन वाटलं म्हणजे ते जास्त झालंय इथे कमी झालंय असं वाटतं नाही होतं, म्हणून मी जरा थोडंसं जास्त लावलंय. पण ते आता काहीच वाटत नाहीये. आता छान वाटायला लागलंय की नाही, अजून मेल्ट झालं छान असं, त्याच्यामुळे ब्लेंड झालंय, त्यामुळे स्किन बरोबर ते ऍब्झॉर्ब झालं, छान स्किन वाटते आपली अक्षरशः. आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळतोय, ते म्हणजे आपल्या आता ह्या फाउंडेशनला आपल्याला छान असं
सेट करून घ्यायचं आहे, कारण सेट नाही केलं त्याला क्रॅकच येणार. आता हे फाउंडेशन लावून झाल्यावरती अजिबात थांबायचं वगैरे नाही. नॉर्मल फाउंडेशनला आपण थांबतो. हे क्रीमी स्ट्रक्चर आहे, त्यामुळे थांबायची गरज नाही. तिथल्या ते ब्लेंड होऊन जातं. ह्याला सेट करून घ्या आणि आपला मेकअपचा बेस तुम्ही तयार होणार. फाउंडेशनला सेट करण्यासाठी ना, इथे मी हा मिला ब्युटीचा सेटिंग पावडर यूज करणार आहे. याला कॉम्पॅक्ट पावडर किंवा सेटिंग पावडर आपण म्हणतो. सो हा अशा प्रकारे दिसतो. आता मी ह्याला ब्रशने पिक करते आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. आता इथे ना माझं ब्रश तुटलंय. एका आपल्या सखीने कमेंट केली होती की मला ना याची लिंक दे, आणि मी तिला लिंक दिली पण होती. पण झालं असं, तिला वाटलं की हे वेगळं ब्रश आहे, छोटूसं ब्रश आहे, पण हे तुटलेलं ब्रश आहे, ते तेच ब्रश आहे. मी याची लिंक हवी असेल तर देईन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपल्याला इथे कॉम्पॅक्ट पिक करायची आहे. त्यानंतर ह्या कॉम्पॅक्टचं एक्स्ट्रा प्रोडक्ट असतं ते डस्ट ऑफ करायचं, टॅप टॅप. आणि मग आपल्याला लावायची पहिलं डोळ्यांपासून सुरुवात करायचं आणि मग बाकी चेहऱ्याला लावून घ्यायचं. आता आपण आपल्या आय मेकअप कडे वळतोय, आणि आय मेकअप ना आज एकदम मी खूप सुंदर सांगणार आहे, खूप इझी सांगणार आहे, आणि तुम्ही ना तो बघून खरंच त्याच्या प्रेमात पडाल. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक काजळ घ्यायचं आपल्या आपल्या जवळ जे असतं ते. आता माझ्याजवळ इथे इल्लेटिनचं काजळ आहे. हे किती रुपयाला मिळतं माहितीये? फक्त 58 रुपयाला, म्हणजे 60च्या आतमध्ये तुम्हाला हे भेटून जातं. हे काजळ घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांच्या वरती तिथे आपण आयलाइनर लावतो ना, तिथे आपल्याला लावून घ्यायचे. सेम आयलाइनर सारखं लावून घेतलं. आता याला काय करायचंय, तर तुम्हाला एक ब्रश घ्यायचे, छोटूस एक ब्रश घ्या आणि याने ना हे ब्लेंड करून घ्या. छान गोल 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 फिरवायचं आणि ब्लेंड करायचं, पूर्ण ब्लेंड. पण जास्त वरती न्यायचं नाही, इथल्या इथेच ब्लेंड करायचं. ब्लेंड केलं बघा. आता तुम्हाला एक आयशॅडो पॅलेट घ्यायचंय ज्याच्यामध्ये गुलाबी कलर असेल. आता मी तुम्हाला सांगते, सगळ्या मैत्रिणींकडे, माझ्या सगळ्या सख्यांकडे तो गुलाबी कलर असणार. कारण काय, जेव्हा मेकअप येत नव्हता तेव्हा तो आपण गुलाबी कलर घ्यायचो आणि इथे पूर्ण लावायचो आणि आपला आय मेकअप झाला. करायच्यात ना सगळेजण असंच, जेव्हा माझे व्हिडिओ बघायचे हो नव्हते किंवा तुम्हाला आय मेकअप येत नव्हता, बरोबर ना? पण आता येतोय ना, किंवा येतही नसेल तर असं लायनर लावता येतं काजळचं, ब्लेंड करता येतं, झालं, आणि तो गुलाबी कलर घ्यायचा. आता मी इथे त्या गुलाबी कलर साठी हे पॉपॅक्सोचं, म्हणजे मायग्लॅनचं हे पॉपॅक्सो पॅलेट आहे, आणि याच्यामधला हा गुलाबी जो कलर आहे, जो आपण सगळेजण घ्यायचो ना, तो एक कलर मी पिक करणार आहे. एकदम ना असं फ्लपी ब्रश घेऊ नका, अशा टाईप नाही, जरा छोटं असलं पाहिजे ब्रश, म्हणजे एकदमही छोटं नाही पण जरा छोटं. असं ब्रश घ्यायचं आणि आपला तो गुलाबी कलर आहे ना त्याला पिक करायचं. जास्तच क्लिक करा चालेल, पिक करा, टॅप टॅप करा, म्हणजे एक्सेस प्रोडक्ट निघून जाईल. ना तर खूप जास्त प्रोडक्ट जाईल ना, इथे खाली पडतं ते प्रोडक्ट, आणि त्याच्यानंतर हे खाली जर आपल्या फाउंडेशन मध्ये प्रोडक्ट पडलं तर ते काढताना आपले अक्षरशः नाके नऊ येणार, कारण ते निघतही नाही, आणि निघताना ते ना स्टेन ठेवून जातं, तिथे गुलाबीपणा तो ठेवून जातो, ते खूप खराब दिसतं. तर मी इथे काय करणार आहे, तर ह्याच्या बरोबर काजळाच्या वरतीच हा गुलाबी कलर मी प्रेस करतेय आणि ब्लेंड करतेय. जास्त वरती म्हणजे पूर्ण आयलिड वरती तुम्हाला जायचं नाही, किंवा हे वरती इकडे पण जायचं नाही. तुम्हाला फक्त इथेच हे असं प्रेस करायचं आहे. पहिलं तर ते डिपॉझिट करायचा आहे हा कलर, म्हणजे इथे असा हा ठेवायचा आहे कलर, आणि मग अशा प्रकारे ब्लेंड करून घ्यायचंय. एवढंच, बस. थोडासा अजून कलर हवाय, अजून घ्या. मला थोडासा कमी वाटतोय तो कलर, म्हणून मी अजून घेतला. ठेवायचा आणि त्याला छान असा ब्लेंड करायचा. बस झालं. आता तुम्हाला आयलाइनर लावायची गरज नाहीये, कारण झालंय आपलं. आता काय करायचं, आता आपले आयब्रोज करून घ्यायचे आणि त्यानंतर काजळ आणि मस्कारा लावून घ्यायचा.
पण त्याआधी मी ह्या साईडला जो डोळा आहे ना ते सेम असं करून घेते आणि तुम्हाला बाकीचं दाखवते. बघ बरं सखी, दोन्ही साईडच्या डोळ्यांचं झालं की नाही करून. आता जो उरलेला ब्रश मध्ये कलर आहे ना, तसाच कलर घ्यायचा, तसंच ब्रश घ्यायचं आणि ते ना मागून पुढे यायचं खाली. बास, एवढंच. सेम दुसऱ्या डोळ्याला करून घ्या. आता आपल्याला काजळ लावून घ्यायचे. काजळ लावताना सेम जर तुम्ही खाली लावताना तर सेम वरतीही लावायचं असतं. झालं. दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झालेलं आहे की नाही. आता आयब्रोज सेट करून घेऊया. आणि आयब्रोज सेट करण्यासाठी ना इथे मी हे मार्कचं आयब्रो पेन्सिल यूज करते. आता आयब्रो पेन्सिल यूज करताना जसं मी तुम्हाला रोज सांगते, मागून सुरुवात करायची. माझे आयब्रो जास्त म्हणजे जाड आहे त्यामुळे समजणार नाही, पण मागून सुरुवात करायची आणि पुढे पुढे यायचं, पण पुढे खूप कमी करायचं. एकदम हलकं हलकं हलकं, नाही केलं तरी चालेल. पण तुमचे जर एकदम बारीक आयब्रो असतील तर तुम्ही जास्त करा, पण पुढे नकाच करू. पुढे जर तुम्ही जास्त केलं तर तुमचे नॅचरल वाटणार नाही, तुम्ही अक्षरशः शिंचान वाटाल. कारण हे तुम्हाला मी कायमच सांगते. तर आता आयब्रोज झालेत. आता आपला लास्ट स्टेप असते डोळ्यांची, ती म्हणजे आपला मस्कारा. मस्कारासाठी इथे मी यूज करते हा मासचा मस्कारा. तुम्हाला जर असा मस्कारा हवा असेल ना, जो आपल्याला ना असं वाटते खोटे आयलॅशेस लावलेत, तर नक्की हा मस्कारा विकत घ्या. खरंच खूप सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफोर्डेबल आहे, खूप स्वस्तात येतो. आता मस्कारा लावून झालाय. आता आपला फेसचा मेकअप म्हणजे काय, ब्लश आणि हायलायटर लावायचे. बाकी आपला मेकअप पूर्ण झालेला आहे. त्यांना फेसचा मेकअप करण्यासाठी सेम मायग्लॅनचं मी हे फेस पॅलेट घेतलेलं आहे. आणि हे पॅलेटमध्ये तुम्हाला 2 ब्लश, एक ट्रान्सल्युशन पावडर आणि एक आपल्याला हायलायटर येतं. मी ह्याच्यामधला ना हा जो ब्लश आहे तो यूज करते. मला हा खूप सुंदर वाटतो. आणि हे दोन्ही ब्लश ना कुठल्याही स्किन टोन वरती जाणारे आहेत. म्हणजे तुमची डस्की स्किन आहे, तुमची जर खूप खूप फेअर आहात, जसं की तुम्ही खूप म्हणजे खूप डार्क आहात, तुम्ही काळे आहात, सावळे आहात, किंवा तुम्ही खूप गोरे आहात, निम गोरे आहात, तरी तुम्हाला हा पॅलेट बेस्ट पॅलेट आहे. तर सांगते काय करायचं. आता हा आपल्याला शेड घ्यायचा आहे. मी हा लावते कारण मला हा आवडतो म्हणून. घ्यायचा, पिक करायचा आणि त्यानंतर फक्त लावायचं. खूप कमी प्रमाणामध्ये तर मी ते लावणार आहे कारण मला जास्त नको एवढा आहे. हायलायटर साठी हाच हायलायटर मी ते यूज करते आणि हायलाइट करते. नाकाला पहिलं करायचं, त्यानंतर आपल्या इथे चिक्स बोनला करायचं. आणि मी इथे हनवटी जवळ करते, त्यानंतर इथे करते. म्हणजे इथे जवळ करायचं नाकाच्या आणि इथे मध्ये इथे करायचं. आता कोणी कुठल्या शेपने, कुठल्या फेस शेपने आपण कसं हायलायटर करायचं असतं, कसं ब्लश करायचं असतं, कसं कॉन्टोर करायचं असतं, ह्याचा एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. हायलायटर करून झाल्यावरती ना आता मी थोडस ना इथे इथे लावून घेते. जर तुमचं कपाळ मोठं असेल ना तर नका लावू, पण कपाळ नसेल तर लावा. आणि दुसरी गोष्ट सांगते, जिथे लाईट जास्त असेल किंवा अशा ठिकाणी तुम्ही जाणार असाल ना तर तुम्ही हायलायटर लावू नका. आणि खूप जास्त हायलायटर लावू नका. अक्षरशः तुम्ही पब मधले डिस्को बॉल, म्हणजे तो डिस्को लाईट असतो मग ते गोलगोल गोलगोल फिरणारा, तसे दिसाल. त्यामुळे तसलं काही करायचं नाही, जास्त हायलायटर लावायचंच नाही. आता मी हायलायटर लावून झालंय. आता आपण वळतो आपल्या सेटिंग स्प्रेकडे. पहिलं मी सेटिंग स्प्रे ह्यासाठी युज करते कारण सेटिंग स्प्रेमुळे ना मेकअप सेट होतो आणि तोपर्यंत आपण लिपस्टिक लावायला गेलो ना की तेवढा लिपस्टिकला वेळ मिळतो. तर सगळ्यात आधी सेटिंग स्प्रे साठी इथे युज करणार आहे ब्लू हेव्हनचा हा सेटिंग स्प्रे. कधीही सेटिंग स्प्रे वापरताना हा असा ढवळून घ्यायचा. त्यानंतर जर डोळ्यांचा मेकअप खूप जास्त हेवी असेल किंवा तुमचा मस्कारा सुकला नसेल तर डोळ्यांवरती हात ठेवायचा आणि मग सेटिंग स्प्रे मारायचा.
पण जर तुमचा डोळ्यांचा मेकअप सुकलेला असेल, म्हणजे तुमचा जो मस्करा लावला तो सुकलाय, त्यानंतर मेकअप हेवी नाहीये, तर डायरेक्ट मारू शकता. फक्त एवढ्या अंतरावरून तुम्हाला तो स्प्रे करायचा आहे. सेटिंग स्प्रे मारून झालाय. हळू डोळे उघडायचे, नाही तर डोळ्यांना तो झोमू शकतो. आता सेटिंग स्प्रे मारल्यावरती आपल्याला लिपस्टिक लावून घ्यायची. मी लिपस्टिक लेट लावते. काही लोक पहिलं लावतात नंतर सेटिंग स्प्रे मारतात. मी लेट लावते कारण लिपस्टिकला कसाही त्या सेटिंग स्प्रेचा काही उपयोग नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सेटिंग स्प्रे सुकेपर्यंत लिपस्टिक आपलं काम करून घेते आणि मग आपण ना आपले म्हणजे फास्ट थोडंसं आपलं होते, म्हणून थोडासा वेळ वाचवण्याचा हा प्रकार आहे. मी जे इथे लिपस्टिक वापरणार आहे ना, त्या मिनी लिपस्टिक्स आहेत. म्हणजे त्या ना मी मिशोवरून घेतल्या होत्या. मिला ब्युटीच्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. सोबतच त्या अशा छोट्याशा याच्यामध्ये येतात आणि 12 लिपस्टिक येतात. आता मी इकडच्या 2 बाहेर ठेवलेल्या आहेत, माझ्या पर्समध्ये असतील. तर ह्या 12 लिपस्टिक अशा प्रकारे येतात आणि फक्त हा प्रोडक्ट तुम्हाला 250च्याही आतमध्ये भेटतो. त्यामुळे रेग्युलर युजला तुम्हाला लिपस्टिक हवे असेल तर ह्याच वापरा. वॉटरप्रूफ नाहीयेत, पण आहेत, छान आहेत, राहतात दुपारपर्यंत. सकाळी वापरलात ना आणि काही खाल्लं वगैरे दुपारपर्यंत राहतात डब्बा खाईपर्यंत. तर मी माझ्या रेग्युलर ऑफिसला जाताना ह्याच लिपस्टिक वापरते. तर याच्यामधली मी गुलाबी लिपस्टिक घेते, ही वाली. आपण आय मेकअप गुलाबी केलाय, ड्रेस गुलाबी घातलाय, म्हटलं लिपस्टिक पण गुलाबीच लावूया. आता आपला मेकअप पूर्ण झालाय. फक्त राहिलंय काय माहितीये, रेडी व्हायचं. कानातले मी ऑलरेडी घातलेत. कानातले हे बघा अशा प्रकारचे कानातले आहेत हे. हा सेट येतो पूर्ण. मी तुम्हाला तो सेट घालून दाखवते थोड्या वेळाने रेडी होऊन. तर त्याआधी मी हेअरस्टाईल करून देते, एक छोटीशी टिकली लावते. नॉर्मली इथे मी फक्त केस सोडलेत आणि फक्त एक टिकली लावलीये. बाकी काहीही फरक नाहीये. बस तुम्ही आता लुक बघू शकता, किती डिफरन्स वाटतोय. तुम्हाला जर केस सोडायला आवडत नसेल माझ्यासारखेच, कारण केस वेवी आहेत म्हणून, किंवा नाहीच आवडत आहे, तर तुम्ही नॉर्मली काहीही बांधू शकता वगैरे असं वगैरे करून, किंवा काही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. आत्ता मी माझे केस पहिले ती बांधते, कारण मला हे काही आवडत नाही असं करायला, पण ते दिसतं छान. तुम्ही तर करू शकता. तुम्हाला असं आवडत असेल तुम्ही असं करा. बांधलेले केस पण किती छान वाटतायत बघा. म्हणजे मला ना प्रत्येक वेळी केस सोडायला आवडत नाहीत. मग ज्यांना सोडायला आवडत नसतील ना, त्यांनी असे बांधून घ्यायचे, वेगवेगळ्या स्टाईल्स करू शकता. मला काही एवढं भारी येत नाही, पण मी क्विक असं काहीतरी करून आलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते याच्यावरचा नेकलेस. एक नेकलेस याच्यावरती येतो. आता हा वी नेक आहे, मग नेकलेस पण वी नेकच आहे. हा बघा, हा असा नेकलेस आहे. ह्याची डिटेलिंग बघा. किती सुंदर डिटेलिंग केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतो असा हा घातल्यावरती. मी तुम्हाला हा वेअर करून दाखवते. हा बघा, किती सुंदर वाटतो हा नेकलेस. मला तर हा प्रचंड आवडला होता जेव्हा मी बघितला ना तेव्हाच. आणि हा खूप सुंदर आहे. ऍक्च्युली हा मी बघितला होता आपल्या शिवानी मंचेकर कडे, आणि तिच्याकडे हा बघितला ना तेव्हा मला खूप आवडला होता. म्हटलं मी पण हा घेणार. तिने ऍक्च्युली एका पेजवरून घेतला होता, पण मी हा मिशोवरून घेतलाय आणि हा खरंच खूप 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 सुंदर आहे. मला प्रचंड आवडलाय. तुम्हाला याची लिंक पण आणि ह्या ड्रेसची लिंक पण मिळून जाईल. आता तुम्हाला मी लास्टला ड्रेस दाखवते.